धन्यवाद राहुलजी चव्हाण. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊ आणि आता सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच स्वर्गीय जयवंत मामा तरे 11 जर्मन ढवळेपाडा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. दुसऱ्या बाजूला उमर 11 गोरेगाव. पहिलं षटक मुशरफ. पहिला बॉल मुशरफचा आपण पाहतोय. लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने त्याने प्रत्येक मॅच मध्ये या अगोदर देखील अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला इम्प्रेस केले. असं गोलंदाज आपण पाहतोय. सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिल्या षटकाची जबाबदारी नेहमीप्रमाणे उमर 11 गोरेगाव संघाची मुशरफ यांच्या खांद्यावरती असते. पहिला डॉट. या दरम्यान पंचांकडे स्ट्रॉंग अपील. लेग बाईज आणि हाईट फॅक्टर पंच सांगतात मॅटर करते. खरं तर मैदानाच्या आत आणि आता एक सिंगल धाव अतिरिक्त स्वरूपात आली आहे. पहिला डॉट नंतर लेग बाईजने स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे. सुनील केवडे आणि सचिन केवणे एकाच जंगलातील दोन वाघ सध्या मैदानावरती खेळतायत. स्ट्राईक एंडला सचिन, गोलंदाज मुशरफ. समोरच्या एंड कडून आपल्याला पाहायला मिळेल खेळाडू कक्षाच्या एंड कडून हे षटक आहे. नैस्तामिक स्ट्रोक शॉट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय. या ठिकाणी टिपली असेल. फलंदाज फेल सचिन केवणे. बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का पहिला लागेल टीम ढवळेपाडाला. तर या दोन संघांचा विचार केला तर एकाच विभागातून बिलॉंग करतात वांगणी परिसराला. आणि सध्या आपण पाहतो एकमेकांचे डावपेच देखील माहिती आहेत. कित्येक वेळा आमने सामने या अगोदरच्या सीझन मध्ये भरपूर वेळा आलेले आहेत. आणि आता या सीझन मध्ये आपण पाहिलं तर ढवळेपाडा उमर 11 गोरेगाव दुसऱ्या वेळेला या ठिकाणी आलेले आहेत. या अगोदरच्या मॅचचा रिझल्ट गोरेगाव संघाने त्या ठिकाणी विजय प्राप्त केला होता. परंतु आता संधी राहील ढवळेपाडाला. परंतु सचिन केवढे बाद झालाय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो सध्या सुनील मैदानावरती. आणि आता त्याला साथ देण्यासाठी लेफ्ट हँडेड बॅट्समन अनिकेत अलित. एक बाद एक. फुल टॉस बॉल. लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल चाललाय कव्हर्सला. 1 2 3 बाउन्स बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. पहिला डॉट. त्यानंतर लेग बाईज सिंगल आली. त्यानंतर सचिन केवढे जसा स्ट्राईक एंडला गेला तिथे मात्र तो बाद झाला. आणि आता अनिकेत त्याला लेफ्टी फलंदाज बाद झाल्यानंतर लगेचच त्याची जागा घेण्यासाठी अनिकेत आलेत. लेफ्ट हँडेड बॅट्समन. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. धावा स्कोर कार्डवरती 5. पहिलं सत्र आपल्याला पाहायला मिळेल. काकडवाळ संघ ऑलरेडी तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. तो देखील संघ वाट पाहिल. कोणता संघ बदलापूर वांगणी परिसरातील येईल, ढवळेपाडा की गोरेगाव, याचं उत्तर तुम्हाला या मॅच नंतर मिळेल. मुशरफ विकेट करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज पोहोचलेत आणि आता व्यवस्थित संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. इथे देखील हा डॉट बॉल आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता सध्या आपण पाहिलं तर मुशरफ यांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. 1 विकेट्स त्यांनी प्रस्थापित केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो त्याचा देखील आत्मविश्वास थोडासा वाढलेला पाहायला मिळतो. किंबहुना अगदी त्याची गोलंदाजी देखील चांगली दर्जेदार पाहायला मिळते. शेवटचा बॉल या षटकातील. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतो. बायडिश लॉंग ऑफला बॉल चालला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. मिळेल फक्त एक सिंगल धाव. बाळा होते आणि आता षटक क्रमांक पहिले संपन्न झालंय. धाव फलकामध्ये 1 बाद 6.
4 ओव्हरची मॅच आणि या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावा फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. आज ढवळेपाडा संघाने काय जबरदस्त डे फॉर्मॅट मध्ये कामगिरी केली आहे. प्रत्येक संघाला या ठिकाणी आपण पाहतो बीट करत अंतिम फेरीमध्ये धडक मारली आणि अंतिम फेरीमध्ये देखील बाणेकुली संघाच्या अगेन्स्ट चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं तर तो सामना आणि ती स्पर्धा त्यांनी जिंकली आहे. सहा धावा धाव फलकामध्ये आहेत आणि अमिरित तुमच्या भूमिकेत सध्या बॉलिंग टाकवरती आपण पाहतो आराम भुबेरे आलेत. षटक क्रमांक 2. सामना थोडंसं स्पीडअप करा कारण ऑलरेडी अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. बरोबर 2 वाजलेत. पहिला बॉल अंपायर सिग्नल वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल एक्स्ट्रा मधून आणि एक्स्ट्रा धाव या ठिकाणी धाव फलकामध्ये ऍड होती 7. शांत क्रिकेट आहे. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर नितलस संघाच्या विरोधात काय फटकेबाजी केली होती सुनील केवणे अँड ऑल टीमने. आपण पाहतो टॉप ऑर्डर मधून चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. 56 धावा बनवल्या. 57चं टार्गेट होतं परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडस शांत खेळ सध्या आपण पाहतोय. चौकार आल्यानंतर अनिकेत असं वाटलं होतं की धावा या ठिकाणी धावफलकामध्ये फ्लाय होतील परंतु सध्या तरी गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. पहिले षटक बुशरफने हाताळलं. इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाजी त्यांनी केली. त्यानंतर आता आराम आलेत. स्वतः संघनायक चांगली गोलंदाजी करतायत. व्हाईट बॉल नंतर डॉट समोर खेळलेत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका प्रतिम पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि आता चांगलं प्रोटेक्शन देण्यात आलंय. एकच धाव एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. मोठमोठ्या फटकांसाठी जाणला जाणारा खेळाडू सध्या स्ट्रायकिंगला सुनील केवणे. अशा अपेक्षा भरपूर आहेत. ढवळेपाडा संघाच्या पाठीराख्यांना देखील हरुणभाई शेख देखील मॅचचा आनंद घेतात. अजूनही त्यांचे मनपूर्वक स्वागत. जगदीश पाटील यांचे अत्यंत जवळचे मित्र. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित. टिपली जाईल सेल. सुनील केवळेला परतावा लागेल माघारी. 1 विकेट डाऊन. सचिन नंतर सुनील. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. फटका फसलाय आणि आता आरामला देखील विकेट्स मिळते. एक खरं तर गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर आता धावा येत नाही आहेत. पूर्णपणे पूर्ण विराम लावण्याचा प्रयत्न उमर 11 गोरेगाव संघ सुरुवातीला पहिल्या मॅच मध्ये खेळला तेव्हाच मी सांगितलं की आता संपूर्ण संघ दाखल झाला नव्या ड्रेस कोड मध्ये. एक नवीन संकल्पना खरं तर नवीन स्वप्न घेऊन उमर 11 गोरेगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळते. 8 वरती दुसरा धक्का. फॅशन टेलर्स च्या वतीने ड्रेस कोड पुरस्कृत करण्यात आलाय. फुल टॉस बॉल. अंपायर सिग्नल बीमर आणि त्याच्यावरती बॉल चालला सलग डीप बॅकवर्ड स्क्वायर लीगला. सोने पे सुहागा. बॉल चालला सीमा पार. आम आदमी का हाथ पंजा के साथ. 5 धावा या ठिकाणी बरोबर मिळणार आहेत. धावांची नितांत गरज आहे. धावा कशा का होईना परंतु धावा येणं गरजेचं आहे. अगदी आपण पाहतो सिंगल डबल देखील क्रिकेटची लाईफ लाईन आहे. त्या धावांना देखील महत्त्व दिलं पाहिजे. त्यानंतर आता चौकार षटकार ही आतषबाजी पंधरामध्ये केली जाईल का हा प्रश्न आहे. कारण अनिकेत आणि त्याच्या साथीनं हर्षद केवणे आजच एक मालिकावीराचा किताब या खेळाडूने घेतलेला आहे डे फॉर्मॅट मध्ये. तो खेळाडू हर्षद.
ओव्हर द विकेट. गोलंदाज आराम. ओ भन्नाट वेग फ्रेडच्या बॉलवरती ही कदाचित नाबी संधी होती आणि तिथे संपर्क होऊ शकला नाही. बॅट आणि बॉलचा अगदी आपण पाहतोय अगदी सुटकेचा मोकळा निश्वास हा गोलंदाजाने टाकला असेल आरामने आणि ते हा डॉट बॉल आपण पाहिला. संघाची धाबा संघ धाफलकामध्ये स्थिर आपण पाहतोय. टीमची टोटल 13 धावा आहेत. पहिल्या 17 मध्ये चांगला खेळ. सध्या त्या ठिकाणी आपण पाहतोय अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. दिशा खराब आहे. गोलंदाज आराम देखील दिशेपासून थोडेसे बरकट आहेत. एक्स्ट्रा धावा येतात परंतु पुनरागमन देखील डॉट बॉलने केलं जातं त्याच्या पद्धतीनं. म्हणजे अगदी आपण पाहिलं तर कुठेतरी संधी प्राप्त होतीये. टीम स्वर्गीय जयवंत मामा तरे 11 जयमान क्रिकेट संघ ढवळेपाडाला. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स स्टील टू गो. हो भन्नाट वेग फुल लेंथ संपर्क नाहीये. जागेवरून हलू देखील दिलं नाहीये. हर्षद केवणेला इतका सुंदर चेंडू टाकण्यात आलाय. अप्रतिम आपण पाहतोय. कदाचित या अगोदरच्या 4 चेंडूंपैकी हा चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला आरामचा आणि तो देखील डॉट. धावसंख्या स्थिर आपण पाहतोय 14 वरती. 2 विकेट्स गमावले टीम ढवळेपाडा संघाने. भूषण भैकर जीवन केवणे सारखे फलंदाज अजूनही बॅलन्स आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला आपण पाहतोय. वळवण्यात आला. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि धावलेत. दुसरी धाव या ठिकाणी एकवटली जाते आणि आता 2 धावा मिळणार आहेत शेवटच्या बॉलवरती. आणि आता षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत. 2 बाद 16. चला 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. षटक क्रमांक 3 मध्ये आले गोलंदाज मोहम्मद. चला जास्त वेळ घेऊ नका. विनंती राहील अजून 3 ओव्हरची एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. राऊंड विकेट. पंचांच्या उजवीकडून क्लीन बोल्ड. अनिकेतला संधी होती फुलटॉस बॉल वरती परंतु संपर्क होऊ शकला नाहीये. कदाचित आपण पाहतो मागची लेग स्टिक दाखवली आणि तीच वाकवली. फलंदाज बाद. मिस्टर K7 सध्या मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. भूषण बैकर पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. खरं तर अनिकेत 16 धावा. कदाचित आपण पाहतो आल्यानंतर सिनियर खेळाडूंचे काही कानमंत्र या ठिकाणी ऐकायला मिळतात. कारण फुलटॉस बॉल होता. संपर्क होऊ शकला नाहीये. कदाचित असे शब्द कानावरती पडल्यानंतर थोडी बॅटरची देखील थंडी गायब होते. 16 धावा आहेत षटक क्रमांक 3 मध्ये. कारण आपल्या चांगल्याच माहितीसाठी
या ठिकाणी आपल्याला सिनियर काही सांगत असत. गोलंदाज मोहम्मद आहेत जे बॅटर भूषण बैकर स्ट्राईक एंडला. हो या ठिकाणी आपण पाहतोय कवा पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय. आयमर होते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलेत मुशर्रफ आणि आता सेकंडचा कॉल. धावा मिळतील 2. सध्या आपण पाहिलं तर धावांची रीता तर गरज आहे. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. स्कोर कार्ड जणू काही अगदी आपण पाहतो पुढे न्यावं लागेल. याच अनुषंगाने प्रयत्न करायचे. एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. किमान 4 षटकांमध्ये 35 ते 40 धावा फलकावरती बनवावं लागतील. टीमची टोटल 18 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना मोहम्मद पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर 2 धावा. ऑन साइडला वड स्ट्रोक. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. मिस्टर K7 त्याच्या बॅटमधून बॉल चालला सीमा पार आलेला या इनिंगचा खणखणीत षटकार. ऑन साइडला फटका प्रतिम पाहायला मिळाला. कदाचित बेट अँड वॉच क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतो K7 ला माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे. आणि आता सध्या आपण पाहतो पहिल्या 2 धावा त्याने घेतल्या. संयम दाखवला आणि आता आक्रमक या ठिकाणी रूप धारण करत असताना याच दरम्यान या मॅचचा आनंद घेत असताना राहुल पांडे यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेला त्यांच्या वतीने शुभेच्छा. त्यावेळेस आपण पाहतो बॉल चाललाय अगदी मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून हा बॉल वाईडिश लॉंग ऑफ कडे चाललाय. तिथे मात्र बळील एक सिंगल धाव. संघाची धाबत संख्या धाव फलकावरती 1 ने पुढे जाईल. तिसरा षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती आहे. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस 25 धावा. मी मगाशी सांगितलंय रोहन की किमान 35 ते 40 धावा बनल्या ना तर फाईट होऊ शकते या 2 टीम मध्ये. कारण कुळगाव बदलापूर ग्रामीण क्रिकेट वेलफेअर असोसिएशन यांच्या अंतर्गत हे संघ खेळतात. आणि जेव्हा जेव्हा ढवळेपाडा अगेन्स्ट गोरेगाव, ढवळेपाड्याच्या अगेन्स्ट कासगाव, जोविली असे जेव्हा जेव्हा संघ असतात ना तेव्हा तेव्हा चांगली फाईट प्रेक्षकांना पाहायला मिळत असते. याच दरम्यान आमचे माजिदभाई शेख हे देखील माझा आनंद घेत आहेत. त्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. 26 धावा 26 षटकातील आपण पाहिलं तर शेवटचा बॉल या ठिकाणी बॅलन्स आहे. मोहम्मद शेवटचा बॉल या षटकातील आपण पाहतो मोहम्मद स्टॅकेंडला. भूषण बैकर संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा काही एक चेंडू सरळ शरीराचा भेद घेतोय तोपर्यंत डॉट बॉल. षटक क्रमांक 3 चा खेळ देखील या ठिकाणी संपन्न झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती 26. टीम ढवळेपाडा. शेवटचं षटक. चला मॅच लगेच चालू करा, स्टार्ट करा. आणि आता गोलंदाज झाले सूरज. शेवटचं षटक. 6 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील आणि किती धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं जाईल ढवळेपाडा टीमच्या वतीने. या ठिकाणी आपण पाहतोय संपर्क नाहीये. पंचांकडे स्टॉक अपील. आउटसाइड ऑफ स्टंप ही पिचिंग पाहायला मिळाली आणि आता खरं तर लेग बाईस या ठिकाणी मिळेल. संघाची धाबत संख्या फलकामध्ये 1 ने पुढे चालली आहे.
कदाचित आपण पाहतोय सेकंड इनिंग मध्ये धावा चेस करण्यासाठी मुश्किल होतं, परंतु आता सध्या आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्येच उमर 11 गोरेगाव संघाने प्रतिस्पर्धी टीमला थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरफराज भाई शेख मॅचचा आनंद घेतात. शागोब ऑन साइडला आडवा बाटणे आपण पाहतोय. बॉल सल्ला अलग द कार्पेट. एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि या 2 धावा. सूरज आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतात. पहिला डॉट त्यावरती लेग बाय चेक सिंगल आली. त्यानंतर आता 2 धावा आणि संघाची धावा संख्या 29-29. कदाचित या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर अनिकेतच्या बाटमधून एक चौकार आला. हर्षदच्या बाटमधून एक चौकार आला. बॅटर भूषण बैकरच्या बाटमधून एक षटकार आला आणि याचा अपवाद वगळला तर एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. याच्या व्यतिरिक्त इथं मिस्टामिंग स्टोक क्षेत्ररक्षक पुढे सरसवलेत. हरामेत नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. उमर 11 गोरेगाव संघाचा तारणहार संघ नायक आपण पाहतोय. डाऊन दी बॉल टिपली असेल. संपलाय खेळ भूषण बैकरचा. अखिल चाचा देखील मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर आज गोरेगाव गाव देखील झोपणार नाही आहे, कारण त्यांचा संघ खेळतोय. आज कुठेतरी शानूबाई, अखिलबाई, शैबाज चाचा यांचं स्वप्न पूर्ण झालं असेल की कदाचित गोरेगाव A-B हे क्रिकेट सिनियर्सला आवडत नाही. आणि आज खरं तर एक गाव, एक मंडळ आणि एक टीम सध्या मैदानावरती खेळतीये. उमर 11 गोरेगाव याचा सार्थ अभिमान आहे तमाम गोरेगावकरांना. 29-29 धावा. ऑन साइडला डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. एक कंप्लीट झाली आहे. सोहम ठिकाणी एकने स्ट्राईक रोटेट करतायत. टीमची टोटल आपण पाहतोय 3-0. 30 धावा धावफलकावरती आहेत आणि आता षटकातील शेवटचा 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स स्टील 2 गो. सेकंड इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत राहुलजी चव्हाण सर. हो याच दरम्यान चांगला बॉल. काय गोलंदाजी करतायत. पडल्यानंतर चेंडूला उंची प्राप्त झाली नाही आहे. खरं तर आपण पाहतो यष्टान लगत हा बॉल कमी उंचीचा पाहायला मिळाला. संपर्क नाही आहे. कडेकडे स्टोकळण्याचा प्रयत्न होता हर्षदचा आणि हा डॉट बॉल. संघाची धावा संख्या जणू काही जशी गुलाबी थंडी पडली ना तशी मात्र धावा संख्या देखील खाडेसर थोडीशी गारटलेली पाहायला मिळते. गोठावले 30 वरती. शेवटचा बॉल. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित झेल ड्रॉप आणि आता एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होईल. तिसरीचा प्रयत्न चालवलाय. पाहावं लागेल सूरज एक्झॅक्टली करतायत, कारण आता या ठिकाणी तिसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. धावा मिळतील 2. 32 धावा बनलेले आहेत. 8ची सरासरी पाहायला मिळाली आणि आता 33 धावांचं लक्ष टीम उमर 11 गोरेगाव संघाला. कदाचित ढवळेपाडा संघावरती दुपारचा थकवा जाणवतोय, परंतु पहिल्या मॅच मध्ये तो थकवा जाणवला नाही आहे. आणि आता या मॅच मध्ये कदाचित आपण पाहतोय सातत्याने रेग्युलर क्रिकेट खेळतात. डे नाईट कव्हर ते करतात. 33 धावांची गरज आणि या 33 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील की या धावा डिफेंड होतील या ऐकूया. याचं धावतं वर्णन कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल. परिवर्तन ऐकूया राहुलजी.
थँक्यू सो मच भाईजी धुळे सर आणि सोमनाथजी खाडे सर यांचा आभार तुम्ही ऐकत होतात. टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पार मॅच 33 धावाचं आहे. 4 ओव्हरची मॅच 33 धावाचं टार्गेट आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकाराला आहे. पुढचा बॉल फटका फसलाय. पॉइंटला खेळाडू उपस्थित आणि मेलेकची सिंगल सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बरोबरती तुम्हाला पाल बेल 5 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. त्या मॅच मध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघाचा विचार केला तर ताकदवर खेळ तुम्हाला मैदानावरती पाल बेल. उमर 11 गोरेगाव विरोधात जयरमान क्रिकेट संघ ढवळेपाडा या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. जबरदस्त आता 2 वाजलेत 2:15 झालेत आणि आता गुलाबी थंडीमध्ये एक मोठी मॅच मैदानावरती प्रेक्षकांना बेजबानी. फुलटॉस बॉल टर्न केलाय ऑन साइडला. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये बॉलला स्टॉप केलं अक्षय बैकरनं आणि उत्तम फेक करेल. 2 धाबा इथे मिळतील. फुलटॉस बॉल न खर तर कन्वर्ट झालाच नव्हता त्यामुळे आपण पाहतो इथून प्रॉपर बॅटवरती नव्हता. 2 धाबा मिळतात. टीमची टोटल आता 2 धाब्याच्या साथीनं पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचतोय 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. बिग हिट घेतला ऑन साइडला. फटका फसला की काय. खेळाडू उपस्थित K7 ना हा झेल टिपला त्यामुळे इथून मैदान सोडावा लागेल. धक्का लागतोय पहिला. कवनेनला इथून मैदान सोडावा लागेल. फलंदाज बाद. कवनेन आउट झालाय. खरं तर आपण पाहिलं असाल उसाटण्याची स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये सलग 5 बॉल 5 षटकार मारायला खेळाडू कवनेनला मैदान सोडलाय. स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे सरफराज शेख शप्पूभाई त्यासोबत आपण पाहतोय आमचे शागोप असतील आणि त्यासोबत अखिलभाई बुबेरे देखील माझा आनंद घेतात. आणि ठीक रात्रीचे आता 2:15 वाजलेत परंतु आमचे शेबाच्या अजूनही जागेत ते देखील माझा आनंद घेतात. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. बरोबर यार सचिन केवने लेफ्ट आर्म सीमर राउंड द विकेट. ड्राइव्ह केला ऑन साइडला मिडवला खेळाडू उपस्थित नंदू सबका बंधू आणि एक सिंगल ऐकवण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. आज नंदूने खरं तर
मालिक कबीर जिंकली नगरसेवक चषकाची. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, अपील स्ट्रॉंग होती, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे तुम्ही पाहता इथून डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अंती 33 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल स्कोर वरती तुम्हाला पार भीतीये 7 धाबा धावफलकावरती जोडले जातील. त्यामुळे अजून या बातमध्ये आपण पाहतोय आता 18 बॉल आणि 26 धाबाची गरज आहे. 18 बॉल 26 धाबा चेस होतील की रोखल्या जातील हा प्रश्न अजूनही उभा आहे. मैदानाच्या मध्ये तुम्ही पाहताय मोहम्मद दाखल झालाय. खर तर मोहम्मद म्हटलं की घरच्याच मैदानावरती फ्रेंच चषक गोरेगावची स्पर्धा गाजवली. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकत असताना मालिकाबीर जिंकणारा खेळाडू मैदानावरती उभा आहे. त्यामुळे टेन्शन नाहीये या मॅच मध्ये टीम गोरेगावला देखील, कारण अजूनही अरम सारखा खेळाडू मैदानाच्या मध्ये येणं बाकी आहे, अहमेर सारखा खेळाडू मैदानाच्या मध्ये येणं बाकी आहे. त्यामुळे इथून फ्री माइंड सेटने खेळावं लागेल. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती रफ्तार का सौदागर, रफ्तार का राजा गणेश जाधव दाखल होतोय. खरं तर एक स्पर्धा तुम्ही पाहिला असाल, करण धुळीची स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये मालिकेभराचा किताब जिंकला सुनील केवनेनं आणि त्यानंतर ती बाईक डेडिकेट केली गणेश जाधवला. दामतची स्पर्धा गाजवली सुनील केवनेनं, तिथे बाईक जिंकली, ती डेडिकेट केली नंदूला. त्यामुळे मोठ्या मनाचा मोठा खेळाडू यांच्या मागे सुनील केवनेला तुम्ही पाहता आणि त्याच्या साथीनं सचिन केवने 7 बाईक जिंकणारा खेळाडू तुम्ही पाहताय. तर दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. काळोख्या रात्री देखील ज्याच्यावरती विश्वास दाखवतीये संघ गोरेगाव असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बरोबर तयार. पहिला बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडला, भरता वेगाने बॉल चाललाय श्रीष्ठकाच्या हातामध्ये, येतोय डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. वाईल्ड कार्ड एंट्री आज गोरेगाव दाखल झाले. या मॅच मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री काकडबॉल देखील दाखल झालाय. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय खरं तर ढवळेपाडा संघ यांची एंट्री फिक्स होती आणि आता या मॅच मध्ये इथून तिकीट बुक करतील की पूर्णपणे त्यांना थांबवण्याचं काम करेल मैदानावरती गोरेगाव. राऊंड द विकेट ड्राईव्ह केला ऑन साईडला, फटका चांगला डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलेत, थोडेसे फंबल झाले. K7 बॉलला तो फेक करतील, 2 धाबे ते मिळतील. आणि आता करायचं काय टीम गोरेगावला या मॅच मध्ये, तर सिंगल डबल ला प्राधान्य द्यायचं आणि ते चित्र आपण पाहतो. या मॅच मध्ये इथून 2 धाबा एक पट जातील आणि 2 धाबाच्या साथीनं धावफलक 9 धाबा धावफलकावरती जोडले गेले. त्या मॅच मध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघ शर्यतीचे प्रयत्न करतील यातील मात्र शंका नाहीये. कारण जेव्हा जेव्हा आपण पाहतोय ढवळेपाडा बनाम गोरेगाव असे मॅचेस रंगतात. अगदी आपण पाहिलं तर खरबई कर्जत हायवे डाव्या बाजूला आपण पाहिलं तर सुंदर गाव आणि त्याचं नाव ढवळेपाडा आणि त्याच्या साथीने आपण पाहिलं तर उजव्या बाजूला गोरेगाव आणि खरं तर आपण पाहिलं असेल तर अगदी हक्कीच्या अंतरावरती असलेले 2 गाव. मैत्रीचे संबंध भरपूर मोठे आहेत, परंतु ते मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या मध्ये तितका चांगला क्रिकेट आता दोन्ही टीमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. 2 धाबा इथे एक पट जातील, त्यामुळे धाव पुढे सरकतोय. 9 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात, अजूनही 25 ची गरज या मॅच मध्ये. बिग हिट, फटका चांगला आहे, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायर सिग्नल चौकार. आता 20 धाब्याची गरज आहे, कारण हा चौकार आलाय, मगाशी 24 ची गरज होती. धावफलक जाऊन पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर बोर्ड वरती 13 धाबा धावफलकावरती जोडले गेले. त्या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय जबरदस्त आता 15 बॉलचा खेळ शिल्लक, 20 धाबाची गरज आहे. 15 बॉल 20 धाबा, 20 धाबा 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 20 धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील. काय फटका घेतला होता, फटका घेतल्यानंतर स्वतःला कंट्रोल करू शकला नाही आणि त्यानंतर जबरदस्त पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू धावत पळत मोहम्मदला आपण पाहिलंय, परंतु चौकार त्याने वसूल केलाय. त्यामुळे धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. टार्गेट या मॅच मध्ये छोटं आहे, परंतु ढवळेपाडा नाव मोठं आहे, कारण आज जर आपण पाहिलं असेल, आज नाही तर कालच्या रात्रीमध्ये, कालच्या दिवसामध्ये आपण म्हणतोय खरं तर नगरसेवक चषक कात्रपची स्पर्धा गाजवली आहे. 1 नंबरचं पारितोषिक तिथे जिंकलंय. त्यानंतर नंदूला आपण पाहिलं असेल मालिकाभर त्याने जिंकली आहे. त्यामुळे कालच्या दिवसापासून हा संघ देखील क्रिकेट खेळतोय आणि त्यासोबत आम्ही देखील कालच्या दिवसापासून देखील समालोचन करतोय. सदर भरपूर बिझी शेड्यूल आहे, डे नाईट. चॉक करण्याचा प्रयत्न होता, इथे घडलंय काय आणि अखेर यस्त्या उद्ध्वस्त केल्यात फलंदाज बाद.
4 बॉलचा खेळ आता संपला. या बाजमध्ये अजूनही 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये धाबा चेस करावं लागतील 20. संतोषजी सोनावणे यांच्या सुप्रातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम आयोजन त्यासोबत अप्रतिम नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला मिड विकेटला खेळाडू पोहोचतोय वेगानं. एक सिंगल तर एकपटी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा इथे प्रचंड वेगाने एकपटला जातील आणि या 2 धाब्याच्या साथीने आता टाळा वाजतात आणि का बाजूने देखील, कारण रात्रीचे जवळ आता 2:15 वाजून गेलेत आणि त्यासोबत समोर ढवळेपाडा संघ मैदानावरती खेळतोय आणि विजयाच्या दिशेने वाटचाल केली जरूर, परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आपण देखील सांगू शकत नाही होत इथून सामना जिंकणार कोण. गावदेवी काकडवाल संघ पुढे सरकला 2 सामने जिंकत असताना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका पोहोचलाय. पॉइंटचा खेळाडू पुढे सरकतोय. पुन्हा एकदा अक्षय बैकर बॉलवरती आलाय आणि एक चेक सिंगल एकपटी जाईल आणि सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकावरती 16 धाबा. या बॅचमध्ये अजूनही आपण पाहतोय आता 12 बॉलचा काय शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये धाबा चेस करावा लागतील. 17 धाबा, 12 बॉल 17 धाबा. बारा बॉल 17 धाब्याची गरज असताना बॉल ट्रॅक वरती सोहम गुरदा दाखल होतोय. सोहम केबने पहिलाच बॉल, फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेला एक सिंगल एकपटी. दुसरीचा प्रयत्न होता परंतु पूर्णपणे थांबवलाय. बरं तयार. यावेळेला देखील वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय. बॅटम पाठच्या बदल बंटाट वेग तेच थरार. बॉलिंग अटॅक तुम्हाला पार मिळेल. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पार मिळते. 12 बॉल मध्ये 17ची गरज असताना फक्त सिंगल धाव खर्च केली, त्यामुळे या मॅचमध्ये 10 बॉल 16 धाब्याची गरज आहे. एखादा मोठा फटका जर आला तर समीकरण बदलेल, परंतु जर एखादी विकेट मिळतीये. आडवा बाटनं घेतलाय. डीपमध्ये खेळाडू उपस्थित. एक सिंगल एकपटी जाईल आणि आता सिंगलच्या साथीने धाव हळूहळू पुढे सरकतोय. 9 बॉल 15 धाब्याची गरज या मॅचमध्ये. 9 बॉल 15 धाबा चेस करावा लागतील. शेवटच्या बॉल पर्यंत हार मानणार नाहीये संघ मैदानावरती खेळतोय. ढवळेपाडा हे देखील विसरण्यात आलं नाहीये. कित्येक वेळा चांगली फाईट दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. बिगिट खेळतला ऑन साईडला आडवा बाटणं. हा कडवा प्रहार, बॉल जाईल सीमारेषा पार. फलंदाज अरम शहबाज बुबेरेच्या बॅटमध्ये येतोय हा षटकार. आणि षटकाराच्या साथीने आता धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल 24 धाबा फलकावरती जोडल्या जातील. अजून या मॅच मध्ये 9 धाबाची गरज आहे. आणि जसा षटकार आला ना तसा शॉगपने देखील सांगितले गोटे अंपायर. चला चेंडू घेऊन या. नवीन चेंडू घ्यायचा. बोल दे जो
8 बॉल 9 धाब्याची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा टर्न करण्याचा प्रयत्न, एक सिंगल बाली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? हो झालाय. 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. वेगाने या 2 धाबा इथे एक पडत जातील आणि आता पंचांना टार्गेट केलाय. सचिन केवणे भरपूर वेगाने बरोबर पोहोचते आणि अखेर या 2 धाबे ते बीत आहे. त्यामुळे 2 धाब्याच्या साथीने धावपला पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली फलकावरती. आता 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 धाबा चेस करावा लागतील. 26 धाबा फलकावरती जोडल्या जातील. बेगीट करण्याचा प्रयत्न, बॉटम पार्टच्या मधला बॉल चालला श्रेष्ठच्या हातामध्ये. त्यामुळे इथून डॉट बॉल. 6 बॉल 7 धाबाची गरज. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं असेल तर 6 मध्ये 8 ची गरज होती. 12 मध्ये 10 पाहिजे होत्या. त्यानंतर आपण पाहिलं असेल तर 3 मध्ये 2 आणि 2 मध्ये 1. सर पाणी घेऊन जा, कारण फक्त पाणी नाही तर पाण्यासोबत अजून काहीतरी चालले माहिती. थोडस फास्ट दाखवणे. सहा बॉल 7 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्टम सीबर यंगस्टर खेळाडू आता तुम्हाला पाहायला मिळेल. अक्षय बैकर दाखल होतोय. फिरकीच्या तालावरती त्याने कित्येक सामने जिंकून दिले. टीम ढवलेपाड्या संघाला, परंतु आज खरी कसोटी आहे. या मॅच मध्ये 6 मध्ये 7 त्याला रोखायचे. समोर तुम्ही पाहताय एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे तो फैजल शेख मैदानावरती दाखल झालाय. बरं यार, लेफ्ट ओव्हर द विकेट. 6 बॉल 7 धाबा. पहिला बॉल लाईन खराब, अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाबा इथे बाल केली. त्यामुळे आता 6 बॉल 6 धाबा. 6 मध्ये 6 बनतील की रोखला जातील हा प्रश्न आता उभा आहे. तुम्ही पाहताय कबीर स्मृती चषकचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. 6 मध्ये 7 धाबा ची गरज होती. इथे वाईट बॉल आलाय. त्यामुळे आपण पाहतोय अजूनही 6 मध्ये 6 आता रोखायचे. या मॅच मध्ये बंटी केवणेसारखा देखील ऑप्शन होता, परंतु त्यामध्ये आपण पाहतोय खर तर अक्षय बैकर जो फिरकीचं आक्रमण नेहमीच करतोय त्याच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी दिली आहे. त्यामुळे तुम्ही या मॅच मध्ये करायचं काय तर 6 मध्ये 6 रोखायचे. त्यामुळे आपण पाहतोय समोर फैजल दाखल होते. या मॅच मध्ये या धाबा रोखल्या जातील की चेस होतील हा प्रश्न आता उभा आहे. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना रंगतोय. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. बरोबर यार, फुल टॉस बॉल, आक्रमण, डीप बॅकवर्ड स्कोर, लेग सीमर शॉपर. अभिनंदन टीम उमर 11 गोरेगाव. हा सामना तुम्ही जिंकला तर हार्ड लक टीम जय हनुमान स्वर्गीय जयवंत मामा तर 11 ढवलेपाडा.
चला सेकंड करा, मैदान सोडा आणि लवकरात लवकर मार्दबाचा किताब घेण्यासाठी या आणि टॉस देखील आपण संपन्न करतोय.